श्री स्वामी समर्थ. खूप दिवस झाले होते म्हणजे घेतली ना तेव्हापासून ही वॉशिंग मशीन जी आहे ती क्लीन केलीच नव्हती. त्यांनी सांगितलं होतं की 30 वेळा यूज केल्यानंतर ना 1 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून तुम्ही वॉशिंग मशीन क्लीन करा. तर हा पावडर त्यांनीच दिला होता, मी त्यांच्याकडून घेतला होता. तर चला म्हटलं खूप दिवस झाले आणि आज मला वॉशिंग मशीन लावायची नव्हती, तर मी इथे पावडर टाकून ना ते क्लीन करायला घेतली होती. कसा कसला घासला? छान घासला. आता दुखत आहे. काऊन दुखत आहे? एकदम एकदम जोर लावून नाही घासायचं ना. आता तू हे बघत राहशील, गंद पाणी दिसत तर मला सांगशील आणि बटन वगैरे क्लिक नको करू कोणती. आणि ते झाकून दे टॉवेल. आणि काही दिवस झाले आमच्या नळाचा टाइम ना पूर्णपणे चेंज झालाय. कधी 1 दिवसाआड येतात, कधी 2 दिवसाआड येतात. येतात पण एक टाइम फिक्स नाहीये. कधी सायंकाळला येतात, कधी सकाळला येतात. म्हणून मी नळ ना ऑनच ठेवते. झाली आता पोछा लावायचा आहे. आणि हे मुलांना इतका त्रास देतो, ते आज दोघांना पण सुट्टी आहे, साचीला पण सुट्टी आहे आणि त्याला पण आज सुट्टी आहे. तर इतके त्रास देतो ते ना, त्या दोघांना कोणतं काम देऊ. तर मग मला बुटं धुवायची होती यांचे. म्हटलं स्कूलचे बुटं धुवाते आणि ना सगळेच बुटं धुवायला घेतले, जेवढे पण होते तेवढे. आणि सगळा बाहेर पसारा करून ठेवलाय, तुम्हाला दाखवते थांबा. बा एक बूट इथे हात पिडला का? हे आम्ही सगळे पिडलो. तुझे कपडे तू बुट धुतले की स्वतःला धुतलं? मी मला धुतलं, अजून हे याला बी धुतलं. तुला धुतलं आणि याला बी धुतलं. आता आंघोळ करून टाका. हो. हा, आणि वरती वाळू घालून द्या. मग टाकतो. मग मी तुम्हाला काहीतरी देतो आज. तू बुट धुतले ना, मी तुम्हाला एक बूट धुवायला सांगितलं पप्पाचा. तुम्ही एवढे सारे बुट धुतले ना, माझे काम केले ना, मग तुम्हाला काहीतरी बक्षीस द्यायला लागेल ना. का तुमच्या दोघांचं चालू आहे? सांग लाडू, लाडू सांग. ते मला समजत नाही आला तर मी सांगू. राहुलला सांग ना. काय म्हणतात मला नाही समजत, काही समजत नाही. चल आई वाळू घालून टाका आणि आंघोळ करून टाका. हे इथे एक बूट पडला बघ, साची लाडूचा, धुवून टाक. आणि इकडे आणि मुलांनी ना एक काम माझं हलकं केल्यामुळे बूट वगैरे सगळे धुवून टाकल्यामुळे मी त्यांना चिप्स वगैरे देत होती. आणि याचं चालू होतं की मला ना इथे मम्मा पायाला लागला आहे. त्याने बूट धुताना इतक्या मस्त्या करत होत्या की तो पडला आणि त्याला ना इथे कुठेतरी खरचटलं होतं पायाला. तर तो मला तेच सांगत होता की मला इथे लागलं. छान. याचं पाण्यामध्ये एकदम खेळू नका. आणि तुला पावडर कसा लावला ग तू? हे माझ्यासाठी आणलं वे पप्पानी, तुझ्यासाठी नाही आणलं वे. आपल्या तिघासाठी वे. कोण म्हणे तुला? आपण अभ्यास तुला वाचन करता येत नाही ना, मी तुला आज नाही का रायटिंग सांगते आणि कसं वाचायचं ते सांगते, ठीक आहे? मग टीव्ही बघशील थोडासा. हा, नाही तर मग टीचर म्हणे तू अजून फर्स्ट मध्ये पाठवा लागते म्हणे प्रभातला, त्याला जर वाचता नाही आलं तर. मग तू फर्स्ट मध्ये जाते, मग तुला वाचता आलं पाहिजे ना. मग हिंदीचं वाचता आलं पाहिजे ना. आले होता मीना की दादी. हा, मीना की दादी. मग वाचून दाखवशील का मला? तुला जे नाही आलं ते मला विचारशील, मी सांगते, ठीक आहे? मस्ती नको करू गुड्डू. साची गेली आणि मग मी इकडे बाजूच्या काकूच्या इथे ना वड्या घालायसाठी आली होती. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं 2 दिवसाआधी की नाजू वड्या घालू लागायला येशील म्हणून. तर मी त्यांच्या इथे वड्या घालायला गेली. साचीला ना तिच्या बडी मम्मीचा कॉल आला होता की त्यांची पूर्ण फॅमिली ना वॉटर पार्कला चालली आहे, तर साचीला पण पाठवा म्हणून. तर मग ठीक आहे म्हटलं. आणि ना प्रभात मागं लागते म्हणून मी त्याला खोटं बोलली होते की दीदी ना ट्युशनला चालली आहे, ट्युशनच्या मॅमकडे काही काम आहे बा म्हणून.
तर तो तिला इतका प्रश्न विचारत होता की ट्युशनच्या मॅडमचं कोणतं काम आहे, तू किती वाजता येशील. त्याच्या प्रश्नाचे उत्तर देता देताना मी त्याला मग सांगितलं की नाही, आता दीदीला अभ्यास येत नाही ना, तर दीदीला दिवसभर ठेवणार आहे, त्यांनी दिवसभर अभ्यास करून घेणार आहे, तुला जायचं आहे का. तर तो नाही म्हणाला आणि मग ना असतं त्याच्यासोबत थोडंसं खोटं बोलायला लागते. मग इकडे तो टीव्ही बघत बसला आणि ना मी इकडे बाजूच्याच घरी वड्या टाकायला गेली होती. तर ना हे उन्हाळी वाळवण आहे, याची ना उन्हाळ्यात भाजी खूप मस्त लागते, आम्ही पण करतो, माझ्या तर करायचेच आहे. तर त्या काकूला मी करू लागायला आली होती, कारण की आपण हे वर्षातून एकदाच करतो ना, तर इथं हात वगैरे दुखून येतो. मग त्यांच्याकडे मी वड्या टाकायला गेली आणि ना आमच्या आजूबाजूच्या गोष्टी चालू होत्या की प्रभात का बरं आला नाही. मी त्यांना सांगत होती त्याची गोष्ट की त्याला नेलं नाही वॉटर पार्कला, तर त्याला घेऊन यायची आहे म्हणे. मी म्हटलं आली असती ना तर तो पण वया टाकू लागला असता म्हटलं, कारण की त्याला ना सगळी कामामध्ये म्हणजे मी करू लागते हेच आहे त्याचं. नंतर घरी आले आणि हे श्रीखंडाने मी सकाळीच काढून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, चक्क तसाच ठेवून दिला होता, कारण की मग नंतर करेल. पण मग मी तिकडे जाऊन आल्यावर ना थोडीशी लेटली वगैरे आणि मग ना मला खरं सांगायचं तर लक्षातच नाही राहिलं. मग प्रभातच म्हणाला की मम्मी श्रीखंड नाही केलं तू. मग म्हटलं चला इथे मी श्रीखंड करून घेते. मग इकडे चक्का छान झाला होता माझा, एकदम सॉफ्ट ना, खूप छान दिसत होता तो. छान मिक्स कर. तुझा प्रभात स्वयंपाक करू लागता ना, श्रीखंड करू लागता ना तू दादी. हां, गुड बॉय. मग मोठा झाल्यावर तूच करशील. मला सांगशील मी करतो. हो, मी सांगते ना तुला. झाला आता हे ना, पकड. दह्याचा जो बांधलेला गोळा होता ना, तो इथे छान मी गाळणीने असा मॅश करून घेतला होता, जेणेकरून बारीक बारीक जे गुठळ्या वगैरे राहतात ना ते प्लेन होऊन जातात आणि श्रीखंडामध्ये ना असे गळे पकडत नाही. इझी होतं करायला, म्हणून मग थोडासा त्रास होतो, पण ना खरंच खायला खूप छान वाटतं. दाखव. आणि इकडे मी ना छान जायफळ आणि ड्रायफ्रूट थोडेसे काजू बदाम होते ते मी छान किसून टाकले होते आणि काजू बदाम असे छान नाही का अडकीत त्याने तोडून टाकले होते, जेणेकरून दातांनी छान वाटतात चवायला. झालं गोड झालं का. ठीक आहे. नाही तिथे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.